वा 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 एक नंबर वा सूर्या आमच्या इज्जतीला शोभला असंच झालंय डेकोरेशन लय भारी ए बाबा आता इथून पुढचं कार्यक्रम मी नीट पार पाडलं पाहिजे अरे नको अरे तुझी जागा इथं नाही इथं आहे आमच्या माघारी घरचं सगळे कार्यक्रम नीट पार पाडलंस तर लग्न बी दणक्यात झालं पाहिजे कसं डॅडी एवढी तयारी केली म्हणजे लग्न बी दणक्यातच होणार की आपण सगळ्या गोष्टीची तुम्ही उत्तम सोय केली बघा अरे गाव म्हणजे कुटुंब आहे निंबाळकरांसाठी कसं गाव खुश आम्ही खुश राहण्यापासून खाण्यापर्यंत एक नंबर सोय केलेली आहे टोटल क्वालिटी जेवणात तर नुसते 10 प्रकारच्या भाज्याच आहेत आणि 5 प्रकारचे काय म्हणतात ते डेझर्ट हा मट्टा म्हण नका लस्सी म्हण नका शिकंजी म्हण नका बासुंदी म्हण नका आईस्क्रीम म्हण नका तुम्ही म्हणाल ते या हॉलचे 2 दिवसाचे 30 लाख रुपये मोजलेत एवढा खर्च पैशाचा सोडा हो पैसे काय आज गेले तर उद्या कमवता येतील माणसं खुश झाली पाहिजेत मग अशी म्हणलं ना आम्ही गाव खुश आम्ही खुश फक्त तुमची तेवढी साथ असू द्या डॅडी तुमच्या घरचं लग्न म्हणजे आमच्या घरचं लग्न फक्त तुम्ही काय करू सांगा कसे लग्नामध्ये लय मोठी मोठी पाहुणे मंडळी येणार आहेत आमदार खासदार मंत्री त्यांची नीट उडबस झाली पाहिजे हे नुसतं लग्न नाहीये ना आमच्या ना आमच्या गावचा इज्जतीचा प्रश्न आहे अख्ख्या जिल्ह्यात आजवर कुणाचं असं लग्नच झालं नाही असं लग्न झालं पाहिजे सगळीकडे ह्याच लग्नाची चर्चा झाली पाहिजे वा होणार डॅडी वायदे तुमचे चर्चा तर होणारच सूर्या आलं का ध्यानात मी ना माझ्या लग्नात डायरेक्ट पुण्यावरनं लाडू मागवणार आहे लाडू आजकाल लाडू कोण खातं हो का मग ज्याला लाडू आवडत असतील ना त्याच्याशी करीन मी लग्न मी तर दादाला सरळ सांगणार आहे माझ्या लग्नात कुठला खर्चच करायचा नाही हा मी पण दादाला सांगणार आहे कशाला एवढा खर्च करायचा ना तर 5-5 प्रकारच्या मिठाया एवढा मोठा हॉल त्या अत्तर टाकणाऱ्या बायका एवढा सगळा खर्च करण्यापेक्षा तेच पैसे कुठे गुंतवले ना तर बिझनेस मध्ये टाकले तर कसला फायदा होईल काय बोलली हिच्यातली फायनान्स मिनिस्टर बोलली पण मला काय वाटतं माहितीये का आपण दादाला किती पण टोळलं ना की आमचं लग्न साधं कर तरी तो आपलं लग्न थाटामाटातच लावणार पण स्वतःचं लग्न मात्र साधं करणार मला चालेल साधं लग्न त्यानं माझ्याशी कसं पण लग्न करा फक्त लग्न करा मी ना याच लग्नात माझं लग्न फिक्स करून टाकणार आहे म्हणजे नक्की असं काय करणारस तू तुमच्या दादाला प्रपोज करणार आहे काय आणि तो नाही म्हणलं तर ग ए असं कसं नाही म्हणल तसं जीवच घेईन मी तुळजा तुला हळदीसाठी तयार राहायला सांगितलंय काय अगं पण आपल्याकडे हळद तर लग्नाच्या दिवशी मंडपात लागली जाते ना अगं हा पण तुझ्या सासरी सगळ्या भलत्याच प्रथा आहेत तुझी ती खडू साजे सासू आहे ना रंभाजी ती म्हणली की हळद आत्ताच होणार आम्ही कोण तो कम लवकर हळद म्हणजे उष्टी हळद पण असेल त्या सत्यजितची उष्टी हळद मी माझ्या अंगाला नाही लावणार आहे नाही काय चाललंय त्या सत्यजितची उष्टी हळद मी माझ्या अंगाला लावून घेणार नाहीये होणारा नवरा आहे तो तुझा तरीही मी नाही लावणार कुठे चालली मी इथे गुदमरते मी बाहेर चालले बघा आता त्याची सवय लावून घ्यायची
आता लग्न होईपर्यंत फक्त लग्नाचे विधी करण्याकरता या खोलीतून बाहेर पडायचं. लग्नाचे विधी करायचे, परत खोलीत यायचं. तू त्याशिवाय जर का तू खोलीबाहेर पडलीस, आम्ही आहोत आणि तू आहेस. बोला मंत्री साहेब, बोला. चालेल सगळी तयारी. हा पण तुम्ही बाकीचे दौरे रद्द करता, तसं लग्नाला येणं रद्द करू नका बरं का. वाट बघतोय. हा या या, आवरून घ्या. उद्याचा दिवस माझ्या आयुष्यात काय घेऊन येणार आहे कोणास ठाऊक. सूर्याशी बोलले असते तर काहीतरी त्याने केलं असतं, पण त्याच्याशी आता कसं बोलू.